नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलवर. तर बघा मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ऊसाचे 100 ते 100 टनापर्यंत नेण्याचं स्वप्न हे प्रत्येक शेतकऱ्याचं असतं मित्रांनो. आणि ते कसं साध्य करण्यासाठी जमिनीची तयारी, आंतरमशागत आणि वेळेवर खत व्यवस्थापन खूप महत्त्वाचं असतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत ऊस व्यवस्थापनाची ए टू झेड माहिती पाहणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ हा आपण शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, सुरुवातीला सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे आंतरमशागत. ऊस लागवडीनंतर साधारण 40 ते 45 दिवसांनी जेव्हा पिकाला फुटवे येण्यासाठी सुरुवात होते, तेव्हा मित्रांनो हलकी मशागत किंवा खुरपणी करून नत्र खतांची मात्रा देणं गरजेचं असतं. म्हणजेच मित्रांनो, आपण दशा मारू शकता किंवा खुरप्यानी खुरपणी करू शकता. अशा पद्धतीनं आपण मित्रांनो ही हलकी मशागत 40 ते 45 दिवसांनी आपल्या ऊसासाठी करणे खूप गरजेचे असते. तर मित्रांनो, ऊसाची फुटवे, जाडी, कांडी भरदार होण्यासाठी फक्त युरिया देऊन चालत नाही, तर यासाठी योग्य वेळी योग्य अन्नद्रव्यांची जोड द्यावी लागते. आता माझ्या अनुभवानुसार मी काही गोष्टी आपणास सांगतो, आपण नक्की त्याचा वापर करू शकता. तर मित्रांनो, सर्वात आधी आपल्याला ऊसाच्या वाढीच्या अवस्थेसाठी आपल्याला 18-44-00 म्हणजे MAP चा डोस द्यायचा, ज्यामुळे मुळांची वाढ जोरदार होते. त्यानंतर जेव्हा कांड्या भरण्याची वेळ येते, काळ येतो मित्रांनो, तेव्हा 052-34चा वापर करा. हे मित्रांनो ऊसाची जाडी आणि वजन वाढवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, टॉनिकचा सुद्धा आपण वापर करू शकता. तर त्याच्यामध्ये मित्रांनो आता प्रश्न राहिला तो खारटपणाचा, म्हणजे खारट पाण्यामुळे जमीन चोपण होते. त्यासाठी मित्रांनो ह्युमिक ॲसिड दर 15-20 दिवसांनी ठिबकद्वारे द्यायलाच हवे. आणि ऊसाला ताठरपणा व जाडी देण्यासाठी सिलिकॉनचा वापर मित्रांनो करणं खूप गरजेचं आहे. आणि सिलिकॉनमुळे मित्रांनो काय होतं, पावसाळ्यात ऊस पडत नाही, कडकपणा येतो. आणि जर पावसाळ्यात आपण ह्या अशा पद्धतीनं ऊसावरती ताण येणार नाही, पडणार नाही, यासाठी मित्रांनो आपण सिलिकॉनचा वापर करू शकता. आता मित्रांनो, काही शेतकरी GA3 किंवा 6BA यासारख्या संजीवकांचा वापर करतात. हे वापरताना प्रमाण खूप महत्त्वाचं आहे. आणि अतिवापरामुळे मित्रांनो ऊस लोळू शकतो किंवा पोकळ होऊ शकतो. त्यामुळे नेहमी मित्रांनो नियोजनबद्ध काम करणं खूप गरजेचं आहे. आता मित्रांनो, तुमच्या भागात जर काही वेगळे प्रयोग तुम्ही करत असाल तर मित्रांनो नक्की कमेंटमध्ये सांगा. म्हणजे तुमच्याकडे कशा पद्धतीने नियोजन केलं जातं ते सुद्धा मित्रांनो आपण सांगू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो, अशा पद्धतीनं जर आपण आपल्या ऊसाचं नियोजन जर केलं तर मित्रांनो हे प्रमुख डोस आहेत 052-34. आता याचं मी प्रमाण सांगतो मित्रांनो, एकरी प्रमाण किती वापरायचं आहे ते मित्रांनो बघूया आपण. तर मित्रांनो 052-34 हे आपल्याला प्रति एकरसाठी 5 किलो सोडायचं आहे. ह्युमिक ॲसिड मित्रांनो 1 लिटर सोडायचं आहे. सीविड एक्स्ट्रा मित्रांनो हे 500 मिली आपल्याला घ्यायचं आहे. आणि मित्रांनो हे सर्व खते वापरताना महत्त्वाची सूचना, हे डोस देत असताना जमिनीत ओलावा टिकून ठेवा. आणि शक्य असल्यास 15-20 दिवसाच्या अंतराने मित्रांनो एक साध्या पाण्याचे रोटेशन आपण ऊसाला देऊ शकता. आणि क्षाराचा निचरा होईल अशा पद्धतीनं मित्रांनो आपण आपल्या ऊसाचं नियोजन करू शकता. आता तुम्हाला सांगतो, यापैकी कोणतेही औषध किंवा संजीवक तुम्ही तुमच्या ऊसाला वापरण्यापूर्वी आपल्या जमिनीचं आपल्या माती परीक्षण करून किंवा आपल्या तिथल्या भागातील कृषीतज्ञाच्या सल्ल्यानुसार मित्रांनो आपण ह्या खतांचा वापर करू शकता. आणि अशा पद्धतीनं जर मित्रांनो आपण ह्या पद्धतीनं जर खतांचा वापर केला तर 100% तुमचा 100-150 टन एकरी ऊस निघू शकतो. त्याच्यामध्ये व्यवस्थापन खूप गरजेचं आहे.
अशा पद्धतीनं मित्रांनो आपण व्यवस्थापन करू शकता. दुसरी गोष्ट मित्रांनो, 19-19 या खताचा सुद्धा आपण आपल्या ऊसामध्ये वापर करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो त्या 19-19 या खताचा ऊसामध्ये वापर कसा करायचा आहे बघा. ऊसाची जाडी वाढवण्यासाठी आणि चांगल्या प्रकारचा ऊस येण्यासाठी मित्रांनो त्याला 19-19 हे जे खत आहे तर हे 2-3 महिन्याच्या टप्प्यामध्ये कशा पद्धतीने दिलं पाहिजे, ऊस कोणत्या स्टेजला आहे आणि कोणत्या स्टेजला ते कसं खत दिलं पाहिजे. तर मित्रांनो ऊस लावल्याच्या नंतर पहिल्या महिन्यामध्ये साधारणपणे 1 ते 1.5 किलो प्रति एकर आपल्याला हे 19-19 खत द्यायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो दुसऱ्या महिन्यात आपला ऊस ज्यावेळेस दुसऱ्या स्टेजला असेल त्यावेळेस मित्रांनो आपल्याला 2 किलो प्रति एकर मित्रांनो हे 19-19 खत द्यायचं आहे. आणि तिसऱ्या महिन्यात 3 किलो प्रति एकर खत मित्रांनो आपल्याला ऊसाला द्यायचं आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे मित्रांनो, आपल्या ऊसाचा शेंडा म्हणा, फुटवा, मुळी हे सगळ्या गोष्टी मित्रांनो चांगल्या प्रकारच्या कार्य करणार आहे. तर मित्रांनो त्याच्यामुळे सुरुवातीचे 1 ते 3 महिन्यात जर अशा पद्धतीनं आपण जर हे खत व्यवस्थापन जर केलं तर मित्रांनो खूप चांगल्या प्रकारचा रिझल्ट मिळू शकतो. आणि मित्रांनो दुसरी गोष्ट, या खतांवरती म्हणजे नुसतं खतावर अवलंबून न राहता त्याच्यामध्ये तुम्ही सूक्ष्म अन्नद्रव्ये यासारख्या खतांचा सुद्धा वापर करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही मित्रांनो ते सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहे ते कशा पद्धतीने वापरायचं बघा मित्रांनो. प्रति एकरसाठी 0.5 लिटर, 0.75 लिटर आणि 1 लिटर अशा क्रमाने मित्रांनो तुम्ही 3 महिन्यामध्ये वाढू शकता. म्हणजे सुरुवातीच्या महिन्याला 0.5 लिटर आपल्याला प्रति एकरसाठी वापरायचं आहे. त्याच्यानंतर 0.75 हे दुसऱ्या महिन्यासाठी वापरायचं आहे आणि 1 लिटर हे तिसऱ्या महिन्यासाठी वापरायचं आहे. अशा क्रमाक्रमाने मित्रांनो ही खते जर तुम्ही ठिबक सिंचन किंवा फवारणीच्या माध्यमातून दिल्यास ऊसाची वाढ आणि जाडी काळोखी सुधारते आणि चांगल्या क्वालिटीचा ऊस मित्रांनो तुमचा होऊ शकतो, जोरदार येऊ शकतो आणि तुमच्या ऊसाची जाडी उंची वाढू शकते. एकरी तुम्ही 100-150 टन ऊस नक्की घेऊ शकता मित्रांनो. पण त्याला अशा पद्धतीनं वेळापत्रक पद्धतीनं तुम्ही जर स्टेबलप्रमाणे जर कार्य केलं तर मित्रांनो तुम्ही नक्कीच तुमच्या ऊसाचं जे गळीत आहे ते चांगल्या प्रकारचं वाढू शकतं. मित्रांनो ही खते तुम्ही ठिबक सिंचनातून किंवा फवारणीद्वारे देऊ शकता. अशा प्रकारे जर तुम्हाला 100 टनाचं ध्येय गाठायचं असेल ऊसामध्ये तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या ऊसामध्ये नियोजन करू शकता. तर मित्रांनो तुम्हाला माझी ही माहिती कशी वाटली नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे. आणि माझ्या चॅनलवरती आपण नवीन असेल तर ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.